हाय, हॅलो, नमस्कार आणि रामराम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सध्या आपण अनेक सोशल मीडियाद्वारे आणि न्यूजपेपर किंवा टीव्हीवरून जिवंत 7/12 मोहिमेबद्दल ऐकत आहोत. आता ही जिवंत 7/12 मोहीम नक्की काय आहे याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ही जिवंत 7/12 मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आपल्यापैकी कित्येक जणांच्या बाबतीत असे झाले असेल की मयत खातेदारानंतर वारस म्हणून आपले नाव लावणे काही कारणांमुळे राहून गेले. वारस नोंद जर करायची असेल तर त्यासाठी आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेद्वारे ही नोंद करावी लागते. ही नोंद देखील करणे अवघड नाही, परंतु यामध्ये वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च होतो आणि परिणामी काय होतं की ती वारस नोंद करायची राहून जाते आणि ज्या वेळेला जमिनीबद्दल एखादी खरेदी विक्रीसारखा व्यवहार होतो किंवा इतर कोणताही व्यवहार करायचा झाला तर वारस म्हणून आपली नोंद नसल्यामुळे तो व्यवहार करण्याने एक कायदेशीर अडथळे निर्माण होतात. मग अशा वेळी ही वारस नोंद करणे आपल्यासाठी अपरिहार्य होऊन जाते आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आपल्या सर्व नागरिकांचा त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांचा विचार करून ही जिवंत 7/12 मोहीम म्हणजेच वारस नोंद एकदम जलद गतीने करण्याची मोहीम आपल्या समोर आणून दिलेली आहे. आपल्या सर्वांसाठी ही नक्कीच एक सुवर्ण संधी आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या जिवंत 7/12 मोहिमेसंदर्भात अगदी सविस्तर माहिती, कोणत्या तारखेला तुम्ही काय करणे गरजेचे आहे यासहित सर्व माहिती सांगणार आहे. आता जिवंत 7/12 मोहिमेबद्दल सविस्तरपणे जाणून घेण्याआधी आपण 7/12 उतारा म्हणजे काय हे थोडक्यात बघूया. महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 या कायद्याअंतर्गत शेतजमिनीच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणी पुस्तके म्हणजे रजिस्टर असतात. या नोंदणी पुस्तकामध्ये प्रामुख्याने पुढील गोष्टी नोंद असतात: शेतजमिनीचे हक्क, पिकांचे रजिस्टर, कुळाबाबतचे रजिस्टर, मालकी हक्कांबाबतचे रजिस्टर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 21 वेगवेगळ्या प्रकारचे गाव नमुने विलेज फॉर्म ठेवलेले असतात. हे 21 वेगवेगळ्या प्रकारचे जे गाव नमुने आहेत यापैकी गाव नमुना 7A आणि गाव नमुना 12 मिळून 7/12 उतारा तयार होतो. गाव नमुना 7 हे हक्क अधिकार पत्रक आहे तर गाव नमुना 12 हे पीक पाहणी पत्रक असते. हे दोन गाव नमुने एकाच उतार्यावर असतात म्हणून याला 7/12 उतारा म्हटले जाते. या 7/12 उतार्याची नोंद ही प्रत्येक गावच्या तलाठ्याजवळ असते. जमीन व्यवहारासाठी, कर्ज आणि इतर कायदेशीर कामांसाठी 7/12 उतारा आवश्यक असतो. 7/12 उतारा तुम्हाला mahabhumi.government.in या वेबसाईटवर जाऊन नक्की मिळू शकतो. या 7/12 उतार्यावर पुढील माहिती असते: जमिनीचा भूमापन क्रमांक, गावाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचा भूतकाळ, वर्तमान काळातील मालकी, शेतजमिनीचा प्रकार, यामध्ये सिंचित किंवा पावसाने सिंचित झालेली जमीन यांचा समावेश होतो. सरकारी एजन्सीकडून घेण्यात आलेल्या कर्जाबद्दलची माहिती, यामध्ये बियाणे खरेदी, कीटकनाशके, खते यांच्या खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची नोंद असते. आता हा 7/12 उतारा नक्की कसा वाचायचा आणि त्याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल त्याचा व्हिडिओ ऑलरेडी ॲडव्होकेट आई या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तो नक्की बघू शकता. आता यानंतर वारसांना येणाऱ्या समस्या आपण बघूयात. मित्रांनो, शेतजमिनीचा मालक मृत झाल्यानंतर वारसांना वारसा हक्क मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, ज्यामुळे या 7/12 जिवंत मोहिमेची गरज भासली. जर या वारस नोंदी वेळेवर झाल्या नाहीत तर पुढील अडचणी निर्माण होतात. शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. PM किसान पीक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड यासारख्या योजनांसाठी 7/12 उतार्यावर वारसाचे नाव असणे आवश्यक आहे. जमीन खरेदी विक्रीमध्ये अडथळा. मयत खातेदाराचे नाव कायम राहिले तर त्या जमिनीचे खरेदी विक्रीसारखे व्यवहार करण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. आणि कायद्याचा अडथळा. वेळेत नोंदणी न झाल्यास वारसांना न्यायालयीन प्रक्रिया करावी लागू शकते. या समस्यांवर तोडगा म्हणून महसूल विभागाने वारस नोंदणी प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी ही मोहीम राबवली आहे. आता ही जिवंत 7/12 मोहीम सर्वप्रथम कोठे राबवण्यात आली? शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या 7/12 वरील नोंदी अद्ययावत करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात सर्वात आधी जिवंत 7/12 मोहीम राबवण्यात आली. चिखली तालुक्यातील 159 गावांमध्ये 1487 मृत नोंदी आढळून आल्या. त्यापैकी बहुतेक प्रकरणांमध्ये या मोहिमेद्वारे वारस फेरफार प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मोहिमेसाठी योग्य ते नियोजन करून मृत खातेदारांचा शोध घेण्यात आला आणि वारस फेरफार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आता ही जिवंत 7/12 मोहीम नक्की कशा पद्धतीने राबवली जाईल हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आता आपण बघणार आहोत. 1 ते 5 एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी हे यांच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून म्हणजे
ज्या जमिनीच्या संदर्भातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत अशी प्रकरणे सोडून गावातील मृत खातेदारांची यादी तयार करणार आहेत. 6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसा संबंधी आवश्यक कागदपत्रे तलाठी यांचेकडे सादर केली जातील. यानंतर तलाठी हे स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकाऱ्यांमार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील. 21 एप्रिल ते 10 मे दरम्यान तलाठी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करतील. यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी वारस फेरफारावर निर्णय घेऊन त्यानुसार 7/12 उतारे दुरुस्त करण्यात येतील. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर नंबर 1 मृत्यू प्रमाणपत्र, मृत व्यक्तीचा अधिकृत मृत्यू दाखला. नंबर 2 वारस प्रमाणपत्र, वारस कोण आहेत हे सिद्ध करणारा पुरावा. नंबर 3 रहिवासी प्रमाणपत्र, वारस ज्या गावात राहतात त्याचा दाखला. नंबर 4 आधार कार्ड आणि पॅन कार्ड. आणि नंबर 5 शपथपत्र किंवा प्रतिज्ञापत्र. अन्य वारसांमध्ये कोणताही वाद नाही याचा लेखी पुरावा. आता या मोहिमेचे प्रमुख लाभ किंवा फायदे कोणते ते बघूया. वारसांना थेट मालकी मिळणार. कोणत्याही अतिरिक्त प्रक्रियेशिवाय वारसांची नावे नोंदवली जातील. संपत्तीवर वाद कमी होतील. वारसांची अधिकृत नोंद झाल्याने कुटुंबियांमध्ये वाद निर्माण होणार नाहीत. शासकीय योजनांचा लाभ मिळणार. नोंद झालेल्या वारसांना शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, अनुदाने सहज मिळतील. कर्ज व आर्थिक व्यवहार सुलभ होतील. 7/12 उतार्यावर नोंद असल्यास शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळणे सोपे होईल. या मोहिमेची जबाबदारी कोणाची आहे? महसूल विभागाच्या आदेशानुसार तालुक्याचे संबंधित तहसीलदार समन्वय अधिकारी असतील. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कालबद्ध कार्यक्रम मुदतीत पूर्ण करण्याची कार्यवाही करायची आहे. जिल्हाधिकारी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील. तालुक्यांचा वेळोवेळी आढावा घेऊन मोहीम राबवण्यामध्ये काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण जिल्हाधिकारी करणार आहेत. विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. साप्ताहिक अहवाल प्रत्येक सोमवारी ईमेलवर सादर करावा लागणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक कायदेविषयक नवा विषय घेऊन. धन्यवाद.